या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. मित्रांनो, एलियन बैलाचे छोटे मालक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे सुपुत्र साहिल दादा यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करूया. साहिल, प्रथम तुझं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. बरं, काय सांगशील आज तुझं प्रथमचा परिपूर्ण परिचय दे आम्हाला. माझं नाव साहिल तानाजी श्रीखंडे. पहिले तर मी असं सांगू इच्छितो की माझे वडील एकदम एक साधे भोले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना शर्यतीत खूप आवड आहे. गेले 7-8 वर्ष ती धावण सांभाळतायत आणि माझं काही कधी इतकं वैयक्तिक लक्ष नाही, पण मला आवड म्हणजे आमचा तात्यासाहेब झाला, मोन्या झाला, यांच्या मुलं मला आवड निर्माण झाली. बरं, काय सांगशील तू लहानपणापासून त्यांचा परिपूर्ण जीवनक्रम त्यांचा बघितलेला आहे बैलांचा, त्या बाबतीत काय सांगशील? म्हणजे कशा पद्धतीने सांभाळलं जातं, कशा पद्धतीने नियोजन केलं जातं? हे सुरुवातीपासून म्हणजे त्यांचं काल म्हणजे भरपूर वेळ आजारपणात गेलेलं आहे, पण ते दुर्लक्ष करून पण त्यांनी प्रत्येक बैलाला, प्रत्येक नंदीला आपलं वैयक्तिक प्रेम दिलेलं आहे आणि नक्कीच त्यांची साथ दिली. वैयक्तिक साथ म्हणजे मंगेशभाई पाटील झाले, परत रवी काका पाटील झाले, त्यानंतर पूर्ण मोन्या ग्रुप झाला, किरण देशमुख झाले, असे हे व्यक्तिमत्व त्यांनी कायम त्यांची साथ दिली. त्यानंतर वैयक्तिक परत मोन्या आणि तात्याकडे लक्ष देणारे रोशन पाटील झाले, अमर गायकर झाले, ह्यांच्या मुलं त्यांना नेहमीच एक काय बोलतो कॉन्फिडन्स राहिला आणि ते पुढे जात राहिले. मग एवढा मोठा हा परिपूर्ण संसाराचा गाडा चालवत असताना आणि एवढा मोठा हे भांडवल सांभाळत असताना खूप मोठी जबाबदारी बाबांच्या होती. तुझा काय हातभार लागला का त्यांच्या या वाटेमध्ये? नाही, कधीच नाही. त्यांनी असं कधी फोर्स नाही, कधी कोणत्या गोष्टीला असं म्हटलं नाही की मी कमी पडतो किंवा मला कोणाची साथ हवी, अशी कधीच नाही. त्यांची एक जिद्द असते, ती करून दाखवतात. त्यांनी जर का आज म्हणजे मनात घेतलं की मला उद्या करायचंय, तर ते करून दाखवतात. म्हणजे कधीच असं वाटलं नाही की ते मला बोलतात की तू ये वगैरे, असं कधी काही नाही. याच्यासाठी केला होता अट्टहास असं आपण म्हणावं लागेल. नक्कीच. जो आपण संपूर्ण मित्र परिवार बघतोय, जो जनसमुदाय बघतोय आणि हे जे संपूर्ण तुमचं हे परिसर बघतोय, याच्यावरून आपल्याला म्हणायला लागेल की काकांचा जो त्याच्या मागचे जे कष्ट आहे, प्रामाणिक कष्ट, त्या कष्टाचं हे प्रामाणिक फळ आहे. बरं, तुझं सर्वात महत्वाचा आणि आवडीचा प्रश्न विचारतो, शिक्षण काय झालंय ते सांग पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्राला कळू दे. माझं शिक्षण म्हणजे मी आता नुकतंच या वर्षी मी अॅनिमेशन मध्ये ऑनर्स मधून डिग्री कंप्लीट केलेली आहे. ओके. आणि मी आता सध्या जॉबला पण आहे. पण कुठेतरी एक मन गुंतलेलं असतं, आपण म्हणतो बैलगाडी शर्यत म्हणजे म्हटलं वडिलांपासून त्यांचे म्हणजे निर्माण झालेलं माझ्या पण अनुवंशिक वारसा लाभलेला आहे. नक्कीच आपण ते म्हणू शकतो. आणि बघ, ज्यावेळी आपली बैल आपल्या दावणीतली सगळी बैल खूप चांगल्या प्रकारे गती घेतात किंवा चांगला विजय मिळवतात, त्याबद्दल काय फिलिंग्स असतात? आता तू त्याला वेळ देऊ शकत नाही शर्यतीला, तू प्रत्येक जात असशील नसेल, पण जेव्हा जेव्हा जातो त्यावेळी काय भावना असतात? काय नाही, एक उत्सुकता डिफरंट असते, म्हणजे वेगळीच असते. मी वैयक्तिक म्हणजे स्वतः मोन्या किंवा तात्यासाहेबची शर्यत बघायलाच नक्की जायचो आणि त्यातून माझं आवडतं म्हणजे तुम्ही आमच्या वाड्यामध्ये रावण म्हणून बघू शकता, तो एक बैल आहे, तो खूप मला नंदी जो आहे तो मला खूप आवडतो. आणि त्यानंतर एलियन बद्दल सांगितलं जेव्हा मला माहिती पडलं, त्यात नुकताच लगेच मला असे कॉल यायला लागले. आपले गोले सर म्हणून आहेत सिन्नरचे, त्यांनी मला कॉल केला. घोड्या बैलात माहितीच असं पब्लिकला सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा मुलगा आहे, त्यांनी कॉल केला मला. तेव्हा मला एलियन बद्दल जास्त माहिती पडलं. तेव्हा एलियन जेव्हा चर्चेत होता आधीपासून, फेब्रुवारी पासून, तेव्हा एलियन हा मला आवडायचं, पण मला कधी असं वाटलं नव्हतं की राहुलबाईंच्या दावणीतला बैल आपल्या पण दावणीत येणार म्हणून, लाभणार आहे म्हणून. बरोबर, आज भाग्य समजावं लागेल की एवढ्या मोठ्या दावणीतल्या तालमीतला तयार झालेला नंदी आज आपल्या दावणीत आलाय, हे काहीतरी काकांचं प्रामाणिक कष्टाचं फळ म्हणावं लागेल. आणि आज एवढी मोठी खरेदी काकांनी केली किंवा तुमच्या मित्रसंबंधात मुळे राहुलबाईंनी तुम्हाला हा नंदी दिलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? मित्र संबंधापेक्षा मी म्हणेल कौटुंबिक संबंध जास्त होते. आपला माझा मामा किंवा मी दादा त्यांना म्हणतो, पंकज गुडे झाले, डीएसपी ग्रुप झाले, यांची साथ होती म्हणून मला वाटते की एलियन हा मला लाभलेला आहे. आणि बघा, एवढी मोठी वस्तूची खरेदी करत असताना आणि तो आपल्या दावणीतले देखील आज जवळजवळ 20-22 बैल मी बघितले तुमच्या दावणीत. तर काकांनी सांगितलं पहिले मोन्या बरोबर माझ्या मोन्यावर एवढा विश्वास कसा? काय सांगशील मोन्याबद्दल? तो आमच्या घरचा लाडका नंदी सदस्य आहे आणि इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला पहिला जर का नाव विचारलं तर ते मोन्याच म्हणणार. जरी तो एक दिवस कोण व्यक्ती आला असेल तरी पहिला त्याची नजर त्या मोन्यावर जाते आणि मोन्यामुळेच आमचं नाव आहे. संपूर्ण मार्केटमध्ये नाव आहे मोन्यामुळे. बरं, आता पुढचं नियोजनामध्ये तू असतो का, सहभागी असतो का? नाही, फक्त मला असं मी
म्हणजे त्यांना असं वाटतं की त्याला हा छंद जास्त लागावा नाही. पण कुठेतरी पाठीमागे मला असं कोण ना कोणतरी कॉल मेसेज असतं की असं असं होणार आहे. आता नियोजन एलियनचं तर आता वडील स्वतः बघतील आणि राहुलबाईंनी सांगितले की ते वैयक्तिक लक्ष घालणार आहेत एलियनकडे. जरी तो आमच्या दावणीला आलाय, पण शेवटीला एक मन जो असतो मन तो कोणत्या तरी नंदीला प्रत्येकाचा लागलेला असतो. बरोबर. तर राहुलबाई स्वतः लक्ष देणार आहेत देणार. एलियनकडे. तुम्ही म्हणले नंदी घडो अजून येणार आहे. हम्म. पण आमच्या दावणीत जे नंदी आहेत ते ऑलरेडी घडलेले आहेत, घडलेले ते प्रत्येकाला माहिती आहे. मोन्या असो, मल्हार असो, तात्यासाहेब असो, रावण असो, शिट्टी असो, असे भरपूर असे नंदी आहेत जे बिनजोडला आधीपासून त्यांनी नाव काय बोलतो आपण केलेलं. मल्हारचं पण शेवटीला बोललो. आणि मी एक सांगू इच्छितो की प्रसिद्धी ही कधीच त्यांचा हेतू नव्हता. आणि आज तुमच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा आपण युट्यूब किंवा सोशल मीडियावर दिसणार आहोत. तर हेच सांगू इच्छितो की आपण प्रसिद्धीसाठी कधी नव्हतो. आपण ही दावण नेहमी आपल्या मनापासून जपलेली आहे. बघा हे जे साधेपण आहे ना, ते आजच्या कलियुगामध्ये दिसायला भेटत नाही. असे काकांच्या मनात जे साधेपण आहे हे, का बाबा सोशल मीडिया पासून थोडस लांब, हा. हा स्वभाव साधा भोळा. हो. आणि हे जे व्यक्तिमत्व आहे, असं व्यक्तिमत्व ह्या कलियुगामध्ये खूप कमी आहे. बरोबर. त्याच्यामुळे सांगायचं झालं असेल तर काकांच्या सारखा व्यक्ती म्हणजे असं शोधून सापडणार नाही आपल्या नक्की, कलियुगात. नक्की. हे असं मी सांगू शकतो, कारण काकांशी बोलल्यानंतर आम्हाला ते समजतंय समजतं. काकांचं जे स्वभाव आहे हो. अत्यंत साधा सोपा आणि साधा भोळा स्वभाव आहे. नक्की. आणि त्याची पुण्याई म्हणून हे एलियनचं फळ आपल्याला मी मिळालं. सर्वांना सांगतो की आता जितके उपस्थित आहेत इथे प्रति देवनावाचे ग्रुपचे झाले, आपले स्वप्नील दादा पालांडे झाले, हे सुद्धा वैयक्तिक लक्ष देतात नियोजनाकडे. त्यांचा मित्र परिवार आज आलेला आहे. किरण देशमुख झाले, रवी काका पाटील झाले, ही छोटी बहीण आहे माझी, वडील, मी आणि अजून नारंगीचे व्यक्तिमत्व वगैरे आहेत. आपले दादा आहेत, त्यानंतर पंकज दादा आहेत, रोशन दादा आहे. मी एक रिक्वेस्ट करतो की त्यांनी नेहमी अशीच साथ द्यावी आणि फ्युचर मध्ये मला असंच सोबत राहावं त्यांनी. नक्कीच. आता तुम्ही जे भावनिक साथ जी दिलेली आहे सर्वांना, तर नक्कीच तुमच्या त्या भावनेला ते अनुसरून तुम्हाला साथ देतील अशी अपेक्षा ठेवूया. तर खूप साऱ्या शुभेच्छा पुढील कारकिर्दीसाठी. आणि असंच आम्हाला तुम्ही बोलवत राहा, आम्ही नक्की, तुमच्या नक्की. हाक्याला नक्कीच साथ देऊ. नक्की. आणि या पूर्वी आम्ही देखील कधी येण्याचा योग आला नाही तुमच्याकडे, आणि या पुढे काका जेव्हा बोलतील त्यावेळी नक्की आम्ही येण्याचा प्रयत्न करू. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.